नमस्कार मित्रांनो. आज इथे रिया आणि आरव हे एका गिफ्ट बॉक्सला खूप छान प्रकारे सजवत आहेत आणि त्यांच्याकडे चमकणारे तारे आहेत, रंगीबेरंगी रिबिन्स आहेत, त्यानंतर बॉक्सवरती चिटकवण्यासाठी लहान लहान बॉल्स आहेत आणि त्यांना बॉक्सचा प्रत्येक भाग सजवायचा आहे, काहीही सुटायला नको. पण तेवढ्यात आरव थांबतो आणि विचार करतो की अरे थांबा, या बॉक्सला नेमके किती पृष्ठभाग आहेत आणि किती कडा आहेत आणि किती कोपरे आहेत. चला तर मग आपण मिळून या बॉक्सचे नीट निरीक्षण करूया आणि हा गिफ्ट बॉक्स दुसरं काहीतरी नसून एक घन म्हणजे क्यूब आहे हे आपण नीट प्रकारे बघून घेऊया. म्हणजे आपल्याला नंतर या बॉक्सला खूप चांगल्या प्रकारे सजवता येईल. चला तर सगळ्यात आधी आपण या बॉक्सच्या पृष्ठभागांपासून सुरुवात करूया. म्हणजे पृष्ठभाग म्हणजेच हा वस्तूचा बाहेरील भाग, ज्याला आपण बघू शकतो, स्पर्श करू शकतो. तर चला आपण सोबतीने मोजूया. तर इथे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजेच इथे 6 पृष्ठभाग आहेत आणि एका घनाला 6 पृष्ठभाग असतात हे आपण बघितलेलं आहे. आता आपण याच्या कडा मोजूया. तर कडा म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये एजेस असं सुद्धा म्हणतो. तर कडा म्हणजे जिथे 2 पृष्ठभाग एकमेकींना मिळतात, तर या रेषांना आपण कडा असं म्हणतो. आणि आपण इथे एकत्रपणे इथल्या कडा मोजूया. तर चला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे इथे या बॉक्सला 12 कडा आहेत. आणि आपण इथे बघितलेलं आहे की घन आकाराला 12 कडा असतात. छान. आता आपण याच्या पुढे कोपरे सुद्धा मोजूया. तर कोपरे म्हणजे काय की टोकदार आणि अणकुचीदार भाग. म्हणजे घनाच्या बाबतीत सांगायचे तर जिथे वेगवेगळ्या कडा एकत्र येतात तिथे एक कोपरा तयार होतो. आपल्या घरात सुद्धा बघा, आपल्या भिंतींना एक कोपरा असतो. तशाच प्रकारे इथे या घनाचे हे आपण कोपरे मोजूया. तर चला आपण बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे एका घनाला 8 कोपरे असतात हे आता आपण बघितलेलं आहे. छान. आता आपण याचा पुढचा आकार बघूया आणि या आकाराला इष्टिका चित्ती म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला क्युबॉइड असं म्हणतात. आणि ही इष्टिका चित्ती घनापेक्षा थोडी वेगळी दिसते कारण त्याच्या सर्व बाजू या घनासारख्या अगदी सारख्या लांबीच्या नसतात. पण तुम्ही विचार करा की इथे इष्टिका चित्तीला किती पृष्ठभाग असतील आणि किती कडा असतील. दिसायला तर तशीच दिसते. म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक मोजलं तर तुम्हाला समजेल की इष्टिका चित्तीला सुद्धा 6 पृष्ठभाग, 12 कडा आणि 8 कोपरेच असतात. मस्त. आता अशा प्रकारचे आकार बघता बघता रिया आणि आरवला खूप मजा यायला लागली आणि त्यांनी पुढचा आकार बघितला. तर इथे बघा, पुढचा जो आकार आहे तो आईस्क्रीमच्या कोनासारखा दिसतोय आणि याला आपण शंकू म्हणजे कोन असं म्हणतो. आता आधी आपण या शंकूचे पृष्ठभाग मोजूया. तर तुम्ही जर नीट बघितले तर याला एक वक्र पृष्ठभाग आहे आणि खाली एक सपाट पृष्ठभाग आहे. म्हणजे याला एकूण 2 पृष्ठभाग आहेत. आणि याच्या तळाशी असणारी ही जी गोल बॉर्डर आहे ही या आकाराची एक कडा आहे. म्हणजे शंकूला एक कडा असते आणि याच्या अगदी वरच्या बाजूला एक टोकदार बिंदू आहे, तो म्हणजे हा कोपरा. आणि शंकूला हा एकच कोपरा असतो. म्हणजे आपण बघितले की शंकूला 2 पृष्ठभाग, एक कडा आणि एक कोपरा असतो. आता पुढे इथे आपल्याला एक सिलेंडरसारखा आकार दिसतो आणि याला आपण वृत्तचित्ती किंवा दंडगोल असं म्हणतो. तर हा आकार आपल्या पाण्याच्या बाटलीसारखा दिसतो आणि आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया की वृत्तचित्तीला वरच्या बाजूला एक सपाट पृष्ठभाग असतो आणि खालच्या बाजूला एक सपाट पृष्ठभाग असतो आणि याच्या बाजूने एक गोल वक्र असा पृष्ठभाग असतो. म्हणजेच याला एकूण 3 पृष्ठभाग झाले आणि त्याच्या या गोल बॉर्डर म्हणजे याच्या कडा आहेत. आणि आपण मोजूया की ही पहिली आणि ही दुसरी. म्हणजे वृत्तचित्तीला 2 कडा असतात
म्हणजेच तुम्हाला इथे समजलं असेल की वृत्तचित्तीला 3 पृष्ठभाग आणि 2 कडा असतात. पण तुम्हाला इथे कुठे कोपरा दिसतोय का? नाही. तर आपल्याला इथे हे पण समजलं की वृत्तचित्तीला एकही कोपरा नसतो. म्हणजे 3 पृष्ठभाग, 2 कडा आणि 0 कोपरे. छान. आता आपण पुढचा आकार बघूया, तो म्हणजे गोल. आणि हा आकार अगदी आपल्या खेळाच्या चेंडूसारखा आहे आणि हा पूर्णपणे गोल आहे. याला चारही बाजूंनी फक्त एकच असा वक्र पृष्ठभाग आहे. त्यामुळे त्याला एकच पृष्ठभाग आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इथे कुठलीही रेषा तुम्हाला कडा म्हणून दिसते का? किंवा कुठलाही कोपरा दिसतोय का जो टोकदार भाग आहे? तर नाही. म्हणजेच गोलाला एकच पृष्ठभाग असतो आणि कडा आणि कोपरे नसतात. छान. तर या व्हिडिओमध्ये आपण अनेक आकारांबद्दल शिकलो आणि त्यांचे पृष्ठभाग, कडा आणि कोपरे बघितले. आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरात किंवा आजूबाजूला नीट बघा आणि अशा 2 वस्तू शोधा ज्याला 0 कोपरे आहेत आणि फक्त 1 कडा आहे किंवा 2 कडा आहेत आणि तुमच्या वहीमध्ये ते लिहून ठेवा.